हाय मैत्रिणींनो, पुन्हा एकदा आपल्या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. तर बघा, आज आपण सिल्क थ्रेडचा फूल बघणार आहोत. तर मी इथे फ्रेंच नॉटला आपण धागे ओवून घेत होतो, तर तसे धागे ओवून घेतलेले आहेत. आता आपल्याला इथे सर्कल आखून घ्यायचा आहे. तर एक मोठा सर्कल आखायचा आहे आणि त्यामध्येच एक लहान सर्कल आखायचा आहे. तर जो लहान सर्कल आहे ना, त्यामधून सुई वरती काढायची आहे. लहान सर्कल आपण जो आखलेला आहे, तर त्या रेषेवरून आपल्याला सुई वरती काढायची आहे बघा. आणि जे आपण मोठा सर्कल आखलेला आहे, तर त्याच्यावरती आपल्याला सिक्वेन्स ठेवून आपल्याला फ्रेंच नॉट मारायचे आहे. तर बघा, मी आत जो सर्कल आहे छोटा, तर त्याच्या वरतून सुई वरती काढली बघा. आणि जो बाहेरचा मोठा सर्कल आहे, तर त्यावरती आपल्याला सिक्वेन्स ठेवून दोऱ्याचा सुईला एक तिडा मारून सुई त्या सिक्वेन्स मधून खाली घ्यायची आहे. तर बघा, सुई वरती काढली मी. आता सिक्वेन्स आपल्याला जो बाहेरचा सर्कल आहे, तर त्याच्यावर घ्यायचा आहे आणि सुईला दोऱ्याचा एक तिडा मारून सुई सिक्वेन्सच्या होल मधून खाली घालायची आहे. तर थोडं जपून करायचं आहे. धागे जास्त असतात, त्यामुळे कमी जास्त होतात, तर त्याकडे लक्ष द्यायचं आहे. आता बघा, आपण जे सर्कल काढलेले आहेत, तर ते जास्त मोठे काढायचे नाहीयेत. तुम्ही बघू शकता मी कसे काढलेले आहेत. एक मोठा आहे आणि एक खूप छोटा आहे. तर जो छोटा सर्कल असतो ना, तर तो आपला जो सिक्वेन्स असतो ना, तर त्या मापाचा करायचा आहे. आणि जो मोठा सर्कल असतो, तो आपला 1 रुपयाचा ठोकळा असतो ना, तर त्याच्यापेक्षा थोडंसं लहान करायचं आहे. जास्त मोठा केला तर आपलं फ्लावर छान दिसत नाही. तर बघा, सुई आपल्याला छोट्या सर्कल मधून वरती काढायची आहे आणि फॅब्रिक वरती आपला सिक्वेन्स ठेवायचा आहे आणि सुईला एक दोऱ्याचा तिडा मारून सुई खाली घालायची आहे. तर खूप सोपं आहे आणि नवीन शिकणाऱ्यांना सुद्धा सहज जमेल असं फुल आहे हे. तर बघा, आपले व्हिडिओ जर समजत असतील किंवा आवडत असतील, तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मैत्रिणींनो. तर बघा मैत्रिणींनो, सिल्क थ्रेडच्या फुलांचे खूप सारे प्रकार असतात, तर ते आपण ॲडव्हान्स क्लासमध्ये शिकणार आहोत. आता आपले बेसिक क्लास चालू आहेत. तर बघा, खूप छान छान फुलांचे प्रकार आहेत आणि सोपे पण आहेत, तर ते आपण पुढे बघणार आहोत. तर बघा, पुन्हा एकदा मी सांगते, सुई आतल्या सर्कल मधून वरती काढायची आहे बघा. आपला जो सिक्वेन्स असतो, तर तो आपल्याला फॅब्रिक वरती जो आपण मोठा सर्कल ओढलेला आहे, तर त्या रेषेवरती ठेवायचा आहे. आणि आपले जे सगळे सिक्वेन्स आहेत, तर ते गोल सर्कल मध्ये आले पाहिजेत, कमी जास्त नाही झाले पाहिजे बघा. आणि आपण जो आतल्या सर्कल मधून बाहेरच्या सर्कलला जो टाका घेतोय, तर तो टाका आपल्याला समोरासमोर घ्यायचा आहे. वाकडा तिकडा दिसेल असं काही घ्यायचं नाही. समोरासमोर दिसला पाहिजे आपल्याला तो टाका. तर बघा, आपलं फ्लावर कंप्लीट होत आलेला आहे. तर आता आपल्याला जो मध्ये राऊंड उरतो, तर त्यातून आपल्याला सुई वरती काढायची आहे. खूप सोपं आहे मैत्रिणींनो. तर बघा, मी
जो मध्ये सर्कल असतो उरतो बघा, तुम्हाला दिसत असेल. तर त्यामधून सुई आपल्याला वरती काढायची आहे. आणि आता सुईमध्ये एक सर्कल घ्यायचा आहे. तो खाली फॅब्रिकला चिटकेल असा खाली लावायचा आहे. आणि सुईला एक तिळा मारून आपल्याला त्याच सिक्वेन्सच्या होलमधून सुई खाली घालायची आहे. तर बघा, पूर्ण दोरा खाली ओढून घ्यायचा आहे आणि दोऱ्याला गुंता होईल असं ढिल्लं सोडायचं नाहीये. तो व्हिडिओ पूर्ण पाहिला त्याबद्दल धन्यवाद मैत्रिणींनो.